मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 18 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं, सायलीबाई डोळे वटारून वटारून अर्जुनकडे बघत होत्या समोरचं सगळा पसारा आवरण्यासाठी. अर्जुनला तो आवरायचा नसतो. तो म्हणत असतो, चला झोपूयात का आता आपण. सायलीने तरी त्याला डोळे दाखवलेच. गपचूप उठतो आणि पटापट झटपट पटापट सगळा पसारा आवरून टाकतो. मग सायलीच्या जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो, झोपू का आता? झालं ना आता? सायली म्हणते, हो, पण अहो मला ना सुमन काकूला आज फोन करायचा होता. उशीर झाला म्हणा आता. झोपल्या असतील का होत्या? अर्जुन म्हणतो, सुमन काकूला कशाला फोन करायचा होता तुला? अर्जुन म्हणतो, सुमन काकूला तर आजच भेटलीस ना तू, त्यांना कशाला फोन करायचा होता तुला सायली? सायली म्हणते, अहो बघा ना त्यांचा चेहरा कसा पडला होता आपण निघताना, म्हणजे जरा गप्प गप्पच होत्या त्या. अर्जुन म्हणतो, अगं बहुतेक ते सगळं ऍक्सिडेंट बद्दल वगैरे आपण बोलत होतो म्हणून ती कदाचित गप्प असावी, म्हणजे तिला इमोशनली हर्ट झाल्यासारखं झालं असावं. म्हणजे आपण तेव्हा ते ऍक्सिडेंट बद्दल वगैरे तिला तेव्हा जास्ती काही सांगितलं नाही. आजही आपण सांगत होतो ना, सिनियरचा कोणी शत्रू आहे वगैरे म्हणून ती गप्प झाली असेल. जाऊ दे, आपण उद्या बोलूयात हे सगळं सायली. तू आता झोप. या पुढचा सीन दाखवलाय त्यांनी नागराजचा. आता नागराज त्या मैपतच्या त्या तिथून गोडाऊनवरनं निसटायचा प्रयत्न करतोय, म्हणजे घरी जायचा प्रयत्न करतोय, पण त्याचा आवाज सॉलिड बसलाय. आता तो प्रियाला फोन करतो बरं का, तसाच बसलेल्या आवाजात. त्याला बोलता पण येत नाहीये नागराजला. प्रिया फोन उचलते आणि म्हणते, हा बोला, काय हो सगळं ठीक आहे ना? नागराजला बोलताच येत नसतं. नागराज म्हणत असतो ना, मैपत मैपत ना, अल्ला अल्ला. आता त्या प्रियाला काही समजेना काय बोलतोय हा. प्रिया म्हणते, ओ काका, काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. तुमचा घसाबिसा बसलाय का? नागराज तिकडून तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. ही आई त्याला म्हणते, ओ काका, तुम्ही त्या मैपत सोबत आईस्क्रीम पार्टी केली का काय? नागराज म्हणत असतो, हल्ला हल्ला मैपत ना हल्ला. त्याला तिला काही समजेना काय बोलतोय. प्रिया म्हणत असते, काय बोलताय तुम्ही? मग नागराज तशाच बसलेल्या आवाजात तिला विचारतो, अगं त्या मैपतचा फोन कुठे? फोन, अगं आपण तिथून आलो तेव्हा मैपत जवळ फोन होता ना, तो फोन कुठे? प्रिया म्हणते, काय मैपतचा फोन? अरे हा, आपण त्याला उचललं तेव्हा फोन नव्हता म्हणा त्याच्याकडे, आधी होता ना. इकडनं नागराज म्हणतो, अगं कुठे आहे तो फोन? शोधायला पाहिजे ना. प्रिया म्हणते, पडला असेल कुठेतरी झटापटीत. तुम्हाला कशाला हवाय फोन त्याचा? जाऊ द्या ना. नागराज म्हणतो, ए काही बोलते का? असं कसं बोलते तू? महत्वाचं आहे ना ते. तो तो फोन आपल्याला पाहिजे ना. अगं तो फोन सापडला पाहिजे ना, महत्वाची वस्तू आहे ना ती. प्रिया म्हणते, बरं ओ काका, शोधू आपण तो फोन. तुम्ही जास्ती बोलू नका बरं, घशावर ताण पडेल. ते गुळण्या बिळण्या करून घ्या घरी गेल्यावर, बरं वाटेल तुम्हाला. ठेवा तो फोन. आता असं म्हणून प्रियाने फोन ठेवलाय. पण प्रिया मोठी डॅम्बिश आहे प्रेक्षकांनो. आपल्याला माहितीये प्रिया हे पात्र कसं आहे. प्रिया आता नागराजचा फोन ठेवते आणि महिपतचा फोन काढते. प्रियाने ऑलरेडी तो फोन स्वतःकडे घेऊन ठेवलाय, महिपतचा फोन. प्रिया आता तो महिपतचा फोन हातात घेते आणि म्हणते, या महिपतचा फोन झटापटीत पडला. हे तर मी तुला खरं सांगितलं रे नागोबा, पण तो मी घेतलाय हे तुला सांगायचं राहिलं. हे तुला सांगायचं राहिलं. आता तू कितीही शोधलंस ना नागोबा, तरी तुला माझ्याकडे मैपतचा फोन कसा रे सापडणार? प्रियाने हा मुद्दाम घेतलाय बरं का फोन प्रेक्षकांनो, या मैपतला ब्लॅकमेल करायला आणि साक्षीला. इकडे सायली गडबड गडबड सगळं आवरत असते. नेहमीप्रमाणे आवरत आवरत अर्जुनला म्हणते, अहो मला अस्मिता ताईंसोबत खरेदीला जायचंय. रविराज काकांना फोन केला का तुम्ही? अर्जुन नुसता हू म्हणत असतो. त्याची कसली तरी तंद्री लागली आहे विचारांची. सायली म्हणते, हू काय हू? अहो मी बोलते ना तुमच्याशी. काय हो, नेहमीप्रमाणे तुमचं लक्ष नाहीच आहे ना माझ्याकडे? आता अर्जुनचं लक्ष नसतं. सायली त्याच्या समोर टॉवेल नेते आणि झटकते आणि म्हणते, काय हो, सकाळी सकाळी माझ्या समोर पुतळ्यासारखे उभं राहू नका. माझे कामं अडतात ना. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या आणि पटापटा आवरा. आवरा पटकन, मला खाली जायचंय, रांगोळी काढायची आहे. अर्जुन म्हणतो, बरं बरं बाई, बरं मी आवरतोय, पण मी ते ड्रायव्हर बाबूचा विचार करत होतो. सायली म्हणते, त्याचं काय आता त्या बाबूचं? अर्जुन म्हणतो, अगं तो बाबू म्हणाला ना आपल्याला सपोर्ट करेल, पण आपण त्याला तुळजापुरात सोडून आलोय. पण हा आपल्या केसचा मेन फॅक्टर आहे. आपल्याला त्याला इथे बोलवायला हवं. सायली म्हणते, अहो पण तो इथे यायला तयार होईल का? अर्जुन म्हणतो, अरे त्याला यायलाच हवं आणि तो तयार होईलच. त्याला माहितीये, त्याने जर आपल्याला खरी माहिती दिली तरच आपण त्याला प्रोटेक्ट करू. त्याने जर पोलिसांना खरी माहिती दिली तरच. नाही नाहीतर मैपत त्याला मारेलच. त्यावर सायली म्हणते अर्जुनला, तो इथे आला तर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्यालाच घ्यायला हवी ना. अर्जुन म्हणतो, हो ते तर करावंच लागेल आपल्याला. मी एक काम करतो, त्याला मी माझ्या ऑफिसमध्ये सेट करून टाकतो, म्हणजे कोणाला शंका येणार नाही की तो इथे आहे.
सायली म्हणते, ही आयडिया चांगली आहे. अर्जुनने आता रविराजांना फोन केलाय बरं का. रविराज म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, निघताय ना तुम्ही? अरे पोलीस स्टेशनला भेटतोय ना आपण. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, तू तिथे जा इन्स्पेक्टर सावंतकडे. आपण काल ज्या केसेस डिस्कस केल्या ना, त्या सगळ्या केसेस बद्दल त्यांना सांग. आपण तिथेच भेटूयात, ओके? रविराज म्हणतात, हो जुन्या केसेसची मदत झाली तर बरंच आहे म्हणा. चल ये ये लवकर अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, बाय. आता अर्जुन फोन ठेवतो आणि सायलीला म्हणतो, बरं चल सायली, मी रेडी होतो आणि आवरतोय. चल आपण लवकर निघूया ना तिकडे जायला. आता सायली पण नुसतं करते. मग अर्जुनने लगेच तिथल्या तिथे बदला काढलाय बरं का सायलीचा. अर्जुन पुन्हा म्हणतो, सायली आपल्याला निघायचंय बरं, पटापट जाऊया चल. मग सायली पण नुसती अशी म्हणते. अर्जुन आता तिला म्हणतो, टावेल झटकून, जसं तिनं मगाशी केलं ना तसंच. तो म्हणतो, हे काय चाललंय तुझं? सकाळी सकाळी अशी पुतळ्यासारखी उभी राहू नको माझ्या समोर. सगळी कामं अडता माझी. किती कामं आहेत मला माहितीये का तुला? चल पटापट आवरून घे आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. म्हणजे मला खाली जाऊन अरे देवा, मला रांगोळी नाही काढायची ना. काढता पण येत नाही मला. सायली आता हसायला लागते अशी रुक्माईसारखी कमरेवर हात ठेवून आणि म्हणते, जा आता आवरा. असो, त्यांचे हे छोटे मोठे भांडणं, खट्टी मिठी नोकझोक आपल्याला सिरियल बघण्यासाठी जास्ती रंगत आणते. आता या प्रिया मॅडम निघाल्यात सकाळी रांगोळी काढायच्या वेळेवर मैपतला सुरक्षा देण्यासाठी. बरं प्रेक्षकांनो, मगाशी जो फोन दाखवला ना मैपतचा, त्याच्यावरच प्रिया बोलताना दाखवली बरं का. तिकडनं नागराज बोलतोय. आता नागराज दाखवला नाहीये. प्रिया नुसती म्हणत असते, मी निघाले ना. नागराज म्हणत असतो, प्रिया तू काही उपकार नाही करत आहे तिथे जाऊन माझ्यावर. प्रिया म्हणते, मी तुम्हाला म्हटलं का असं, थांबाव जरा मी येते. असं म्हणून आता प्रिया लगबगीने निघून जाते. सायली रांगोळी काढता काढता तिच्याकडे बघते नुसती. आता इकडे बघा, सचिन आणि अस्मिताची भांडणं अजूनही कंटिन्यू आहेत. सचिन आलाय खोलीत, पण अस्मिता त्याच्याशी बोलत नाहीये. सचिन विचार करतो, अस्मिताशी भांडणं करणं महागात पडेल मला. सगळं काही उगाच कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. आता अस्मिता काहीतरी पुस्तक वाचत असते, म्हणजे हातात घेतलेलं असतं तिने पुस्तक आणि ते खाली पडतं तिच्याकडनं. आता सचिन त्याचं निमित्त करतो बरं का, आणि ते पुस्तक तिला उचलून द्यायला जातो आणि म्हणतो, काय गस, मी वेडी आहेस का? किती वेळेला सांगितलं तुला खाली वाकायचं नाही? आणि तुझी जी कामं असतील ना ती कामं करायला मी आहे. अस्मिता म्हणते, आत्ता आहेस, थोड्या वेळाने नसशील. सचिन म्हणतो, अगं असं काय करतेस, मी कुठेही जाणार नाहीये. गेलो तरी थोड्या वेळाने परत येईल. अस्मिता म्हणते, तू तर म्हणाला होता तुला 2-3 दिवसासाठी परत जावं लागणार आहे. सचिन म्हणतो, म्हणालो होतो, ते मी कॅन्सल केलंय. पनवेलमध्ये आहे माझी मीटिंग, पण ती मी अटेंड करणार नाहीये. आता त्या अस्मिताच्या गालावर हात ठेवून म्हणतो, माझी बायको अपसेट आहे ना बाबा. माझ्या बायकोसाठी मला थांबायचंय. HR चा प्रॉब्लेम थोडा कॉम्प्लिकेटेड होता, पण तो मी सॉल्व्ह केलाय. पण मी माझ्या बायकोसाठी इथे थांबणार. अस्मिता म्हणते, तू माझ्यासाठी तुझं काम थांबवणार? तुझं काम तू कॅन्सल केलंस सचिन? आता सचिन म्हणतो, तुझ्यासाठी ग अस्मिता, आणि आपल्या बाळासाठी सुद्धा. अस्मिता म्हणते, सचिन आय एम रिअली सॉरी रे, मी उगाच तुझ्यावर चिडले ना रे. आता लगेच तो सचिन म्हणतो, नाही ग अस्मी, असं काय सॉरी वगैरे म्हणतेस? अस्मी, खरं सांगू का तुला, प्लीज माझ्यावरती भलते सलते संशय घेऊ नकोस ग. अगं तुला सांगतो, मी तुझ्याशिवाय मी कुठल्याच मुलीकडे बघत सुद्धा नाही ग. अगं तुझा यावर विश्वास नसेल ना, तर मी कायमचं इंडियामध्ये राहू का? नो प्रॉब्लेम. ठीक आहे, पॅकेज आणि सॅलरी जरा कमी मिळेल मला, पण ठीक आहे ग, हरकत नाहीये. तुझ्यासाठी मी एवढं करूच शकतो. लगेच अस्मिता म्हणते, नको रे बाबा, काही नको. एवढ्यासाठी चांगला जॉब कशाला सोडायचा? मग सचिन म्हणतो, अगं तुझ्यासोबत राहण्यासाठी अस्मी, बरं जाऊ दे, त्यावर आपण नंतर बोलू. तुला काही हवंय का, ज्यूस वगैरे आणू का? अस्मिता म्हणते, नको सचिन, तू जा मीटिंगला आता, पण लवकर घरी परत ये. सचिन म्हणतो, बघ आर यू शुअर? अस्मिता म्हणते, हो अरे खरंच, माझ्यासाठी तू तुझे कामं कॅन्सल करायला तयार आहे. मला गिल्टी नको वाटायला, तू जा कामाला. सचिन म्हणतो, ओके अस्मी, मी गेलो आणि आलो. आणि ब्युटिफुल म्हणून त्या अस्मिताला अशी मिठी मारतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याने यावेळेला अस्मिताला बरोबर गंडवलंय. पण किती दिवस तो असा अस्मिताला गंडवणारे प्रेक्षकांनो, कधी ना कधी तो पकडला जाणारच आहे. असो, आता इकडे सायलीला घाई झालेली असते, तिला जायचंय ना ते रविराजांकडे. विमल म्हणते, सायली ताई, जेवणाला काय करायचंय दुपारी? सायली म्हणते, तोंडलीची भाजी मी चिरली आहे, ती फोडणी द्याल का? कुकर पण लावायचा आहे आणि मी कोशिंबीर करून जाईल जाताना. विमल म्हणते, तुम्ही बाहेर चाललायत का कुठे? सायली म्हणते, अगं हो, ते आता तेवढ्यात घरातले सगळेजण आलेत गुड मॉर्निंग करत. सचिन आणि अस्मिता पण आलेत. सचिन म्हणतो प्रतापरावांना, डॅड मी ना निघतोय. प्रतापराव म्हणतात, काय रे एवढ्या लवकर?
सचिन म्हणतो, हो डॅड, जरा मीटिंग आहे माझी, मला जावं लागेल. कल्पनाताई म्हणतात, अरे नाश्ता कर ना. सचिन म्हणतो, नको ऍक्च्युली ना मम्मा, मीटिंगच्या तिथे नाश्ता होईल. आता तो निघतो असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते, असं काय करतो सचिन, उपाशी जाणार आहेस का? मला नाही चालणार हं. सचिन म्हणतो, बापरे, तुला चालणार नाही असं मला काही करावंच लागणार नाही आता, नाहीतर माझं काही खरं नाहीये. प्रतापराव म्हणतात, व्हेरी गुड हा सचिन. आता सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, मी नाश्ता करून जातो. आणि मग सगळ्यांसोबत हा सचिन नाश्त्याला बसतो. सगळे आनंदाने नाश्ता करताना दाखवलेत हसत खेळत, आणि अस्मिताचा मूड छान झाला म्हणून सायलीला बरं वाटतंय. असो, आता इथून पुढचा सीन नागराजचा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. नागराज घरी आलाय आणि अजून त्याचा घसा बसलेलाच आहे. हे हे करत असतो नागराज बरं का, आणि विचार करतो प्रियाला फोन करायला हवा, तिला मेसेज तरी करतो, असं म्हणून नागराजने मेसेज केलाय या प्रियाला. प्रिया, महिपतवर लक्ष ठेव, त्याच्या हाताच्या दोऱ्या घट्ट आहे की नाही हे थोड्या थोड्या वेळाने तपासत राहा, असा मेसेज नागराजने केलाय प्रियाला. आता तो मोठ्याने ओरडत असतो बरं का, म्हणजे ओरडायचा प्रयत्न करत असतो नागराज, सुमन सुमन, पण त्याचा घसा प्रचंड बसलाय. काल महिपतने त्याचा घसा दाबला ना, तर कुठली तरी नस दबली गेली असेल, त्यामुळे त्याचा आवाजच फुटत नाहीये. असो, आपल्याला काही त्या बाबतीत कळत नाही म्हणा काय झालं असेल नेमकं. आता तो सुमन सुमन ओरडत असतो, पण सुमन आली नाही लवकर, पण थोड्या वेळाने ती येतेच आणि कपड्यांच्या घड्या घालून आणत असते ती कपडे, आणि म्हणते, काय हो तुम्ही कधी आलात? अगं बाई, मला कळलंच नाही. नागराज म्हणतो, तुझं लक्ष असायला हवं ना त्यासाठी, आणि खोकलायला लागतो मोठ्याने. सुमन म्हणते, काय हो तुमच्या आवाजाला काय झालंय? नागराज म्हणतो, फालतू चौकशा करू नको, चहा आण चहा. आता ही सुमन म्हणते, हो आणते चहा, थोडं जास्त अलग आणते आणि चहा आणते तुम्हाला, आणि हो गवती चहा पण घालते, गुळण्या करायला पाणी देऊ का? नागराज म्हणतो, जाय आण लवकर. बरं, आता ही सुमन चहा करण्यासाठी म्हणून जात असते, पण ती पुन्हा परत ते म्हणजे मागे वळते आणि या नागराजला म्हणते, काय हो दादा, तुम्हाला काल एवढे ओरडले तरी पण तुम्ही रात्रभर घरी आला नाहीत, तुम्ही महिपतला भेटायला गेला होतात का? नाही म्हणजे तुमची आणि महिपतची मैत्री फारच जुनी आहे का हो, म्हणजे अगदी 20-22 वर्षापूर्वीची? आता असं म्हटल्यावर नागराजला येतो सुमनचा राग नेहमीप्रमाणे, आणि हा या सुमनवरच दमदाटी दाखवायला लागतो नेहमीप्रमाणे. मनात विचार करतो, सगळे माझ्या डोक्यावर नाचायला लागलेत, हा मैपत, आणि आता ही ही पण मला वाटेल तसे प्रश्न विचारायला लागली आहे. आता नागराज त्याचा आवाज बसलेला असताना पण त्या सुमनला ओरडून म्हणतो, तेच 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 तेच, किती वेळेला ऐकवतेस ग मला? तुला सांगितलं ना मला प्रश्न विचारायचे नाहीये, माझी मर्जी, मी कुठेही जाईल, काही करेल, कोणाशी मैत्री करेल, तुला काय करायचंय सुमन? मला फालतू चौकशा का करते तू? सुमन, मला प्रश्न विचारायचे नाही, आणि बस कर आता तुझी टिपिकल बायकोगिरी. सुमन, मला काहीही विचारायचं नाही. सुमन आता काही विचारणार तेवढ्यात हा नागराज तिच्यावर हात उचलतो. प्रेक्षकांनो, हे त्यांनी डायरेक्ट दाखवलेलं नाही, ते असं सावलीमध्ये त्यांनी दाखवलंय, कारण हिंसेचं कोणीही समर्थन करत नसतं, हिंसा ही प्रवृत्ती वाईटच आहे. असो, आता ही बिचारी सुमन काय करणार, नेहमीप्रमाणे ती रडते, पण कधीतरी असं होईल प्रेक्षकांनो की सुमन हिम्मत एकवटून या नागराजचं सत्य रविराज आणि प्रतिमाला सांगेलच. फक्त तो दिवस सिरियलचा शेवटचा असेल हे मात्र नक्की आहे, असा एक आपला अंदाज हो. आणि हो, आज लग्नानंतर या मालिकेचा रिव्ह्यू सकाळी चाललाय बरं का. आपला हा रिव्ह्यू झाल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या मालिकेचा रिव्ह्यू मी देणार आहे. नक्की बघा प्रेक्षकांनो, तुम्हाला ती मालिका माझ्या आवाजात ऐकायला आवडेल. तसेही मी 2च मालिकेंचे रिव्ह्यू देते सध्या. घसा दुखतो ना मग नागराज सारखा नाही बरं का, म्हणजे माझा घसा जरा वेगळ्या पद्धतीने दुखतो. असो, आता इकडे बघा, यांचं सगळ्यांचं नाश्ते बिश्ते चालू असतात छान आनंदाने. सायली म्हणते, बरं झालं सचिन भाऊजी आणि अस्मिताताईंचे भांडणं मिटले. अस्मिताताईंचा चेहरा खुलला ना आई. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, नवरा बायकोचे भांडणं असेच असतात, मिटले तरी कळत नाही. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं बेसनाचे लाडू करणारे मी तुझ्यासाठी. अस्मिता म्हणते, बरं झालं, मग दिवाळीपर्यंत लाडवांची वाट पाहावी लागणार नाही. आणि अचानक अस्मिताचं बाळ पोटातनं किक मारतं. अस्मिता म्हणते, अगं मम्मा बघ ना, बाळ लाडवाचं नाव काढल्यावर किक मारतंय. आता सायली पण जाऊन चेक करते आणि म्हणते, अगं बाई, खरंच लात मारते बाळ. सायली विचारते, बाळा लाडू हवाय का? आणि बाळाने खरंच लात मारली आहे. आणि मग यांना छान वाटते ते खूप. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना, आपलं नातवंड 1 नंबरचं वात्रट होणार आहे. अर्जुन म्हणतो, हा, आईवरच जाणार आहे ते. मग अस्मिता म्हणते, गप्प बसा रे, काही आपलं, चला तुम्ही आता निघा, तुमची कामं आहेत ना? अर्जुन म्हणतो, हो अगं अस्मी, आम्ही निघतोच आहे. सायली म्हणते, चला मला भाजी घ्यायची आहे, मला तिकडे मार्केटमध्ये सोडा हं. आता यांचा हा सीन झाल्यावर नागराज आणि प्रतिमा आत्याचा सीन दाखवलाय. आता ही प्रतिमा आत्या नागराजकडे आली आणि म्हणते, भाऊजी मला तुमच्याशी बोलायचंय.
नागराज म्हणतो, हा बोल वहिनी. आता त्याचा बसलेला आवाज ऐकून प्रतिमात्या म्हणतात, बापरे भाऊजी, तुमच्या आवाजाला काय झालंय? आता नागराज म्हणतो, थ्रोट इन्फेक्शन झालंय वहिनी, तू बोल. मग प्रतिमात्या म्हणतात, काय हो भाऊजी, आता तरी घरात बसून आराम करा. अहो, तुम्हाला यांनी किती वेळेला सांगितलंय की रात्रीच्या वेळेला बाहेर जाऊ नका, तरी तुम्ही रात्री काल घरी नाही आलात. नागराज काही बोलणार. आता तेवढ्यात प्रतिमात्या म्हणतात, हे बघा भाऊजी, माझी ना मधल्यामध्ये कोंडी होते बरं, पण तरी मला तुमच्यापर्यंत ह्यांचा निरोप पोहोचवावा लागणारच आहे. नागराज म्हणतो, कसला निरोप वहिनी? प्रतिमात्या म्हणतात, यांनी तुम्हाला सांगितलंय की रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडायचं नाही, आणि जर बाहेर पडलात तर ते स्वतः तुमच्या सोबत येणार आहेत. नागराज म्हणतो, हे काय वहिनी, अगं मी काय शाळेत जाणारा मुलगा आहे का लहान? प्रतिमात्या म्हणतात, रविराजांनी असंही सांगितलंय तुम्हाला भाऊजी, की तुम्ही जर आम्हाला कोणाला न सांगता रात्री घराबाहेर पडलात तर दुसऱ्या दिवशी घरात परत यायचं नाही. हे प्रतिमात्या जरा टेन्शन घेऊनच सांगतायत. नागराज म्हणतो, अगं वहिनी पण. प्रतिमात्या म्हणतात, सॉरी बरं का भाऊजी, मी ह्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आता ह्यांच्याशी बोला. असं म्हणून प्रतिमात्या इंटरप्रेटरचं काम करतात आणि चालल्या जातात. म्हणजे फक्त निरोप द्यायचं काम करतात, निघून जातात. आता इकडे अर्जुन आणि सायली निघाले मार्केटमध्ये. पुढचा सीन सुभेदारांच्या घरचा आहे. तसा आजचाही एपिसोड नॉर्मलचा होता प्रेक्षकांनो, पण आपलं जे काम आहे ते करायचंय ना. पण आता पुढच्या सीन मध्ये मजा येते बरं का प्रेक्षकांनो. आता सायली मार्केटमध्ये जाणार असते ना, तेव्हा कल्पना ताई काहीतरी यादी सांगतात तिला. आता तेवढ्यात अश्विन येतो बरं का, आणि तन्वी तन्वी आवाज देत असतो. सायली म्हणते, अश्विन भाऊजी, सकाळी मी रांगोळी काढत असतानाच प्रिया बाहेर गेली, मला तर वाटलं तुम्हाला सांगून गेली असेल. आता अश्विनला ते खटकतं. अश्विन लगेच तिथल्या तिथे प्रियाला फोन करायला लागतो. अर्जुन आणि सायली निघतच असतात बाहेर. पण आता बघा, प्रिया इकडे मैपतवर लक्ष ठेवून असते. प्रिया हळूच बाजूला जाऊन बोलते आणि म्हणते, हॅलो. अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, कुठेस तू, केव्हापासून फोन करतोय तुला मी? प्रिया म्हणते, अरे मी एका मैत्रिणीकडे आलीये, म्हणून तुला फोन करायचं राहून गेलं. सकाळी लवकर निघाले बघ, मैत्रीण एकटीच होती ना, म्हणून इकडे आलीये मी मैत्रिणीच्या घरी ना. आता हा अश्विन म्हणतो, मग सांगायचं ना मला मैत्रिणीकडे जायचं तर, इकडे तिकडे शोधतोय मी केव्हाचा तुला घरात. प्रिया आता काहीच बोलत नाही बरं का. अश्विन हॅलो हॅलो म्हणतो बरं का. आता इकडे घरचे पण सगळे लक्ष देतात अश्विनकडे. काय झालं असेल बाबा? कल्पनाताई, अर्जुन, सायली सगळे बघतात. आता हा स्पीकरवर फोन करतो बरं का अश्विन. आता प्रिया म्हणते, हा मी येते घरी, मग आपण बोलू. अश्विन म्हणतो, अगं कधी येणार आहेस तू घरी ते सांग. आता मागून मुद्दाम मैपत जोरात ओरडतो बरं का, ए चिचुंद्रे. प्रिया घाबरते ना आता, आणि इकडे सगळ्यांना तो आवाज ऐकू जातो ना. आता या माणसाचा आवाज ऐकल्यावरती सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. अश्विन घाबरून म्हणतो, ए मागून कोणाचा आवाज आला, कोणाचा आवाज आला तन्वी? प्रिया म्हणते, अरे मैत्रिणीचाच आवाज आहे, कोणाचा असणार, चल ठेवते फोन. असं म्हणून प्रियाने पटकन फोन कट केला. आता अश्विनला काय तेवढं कळणार नाही का? त्याला समजलंय, सगळ्यांनाच खटकलंय बरं का. सगळे बघायला लागतात अश्विनकडे. पण अश्विनला थोडं इन्सल्ट फील होतं बरं का. चुपचाप बिचारा तिथून निघून जातो. आता ते अश्विन गेल्यानंतर प्रतापराव म्हणतात, ही मुलगी आधी कधी आपल्याला सांगून गेली नाही घरातून जाताना, आता अश्विनलाही काही बोलत नाही वाटतं. कल्पनाताई म्हणतात, जाऊ द्या हो, त्या पोरीचा विषय काढूच नका घरात. अर्जुन म्हणतो, बरं चल आपण निघूयात सायली. सायली म्हणते, आई निघतो हं. आता इकडे मैपत पा, प्रियाला मुद्दाम त्याने हे केलंय असं बरं का, म्हणजे मुद्दाम घरच्यांना प्रियावर डाऊट यावा म्हणून. मैपत कसा हसायला लागतो मोठ्याने. मैत्रीण, मैपत शिकरेची मैत्रीण बबली, काय सांगितलं ग नवऱ्याला मैत्रिणीकडे? मैत्रीण कोण? तर म्हणे मैपत शिकरे. बबली बबली, बबलीची मैत्रीण मैपत शिकरे. असं तो तिला चिडवायला लागतो बरं का मैपत मुद्दाम. प्रियाला आता येतो मैपतचा राग. प्रियाला बरोबर कळतं प्रेक्षकांनो कोणाची दुखरी नस काय आहे. इकडे आता सायली अर्जुन निघालेले असतात तेव्हा सहज सायली म्हणते, सचिन भाऊजीशी भांडण मिटल्यानंतर अस्मिताताईचा मूड छान झाला ना? अर्जुन म्हणतो, चला बरं झालं, दोघं शांत झाले, पण आता त्यांच्यात वाद होणार नाही. सायली म्हणते, पण काय हो, हल्ली अश्विन भाऊजी आणि प्रियामध्ये चिडचिड वाढली ना. नाही म्हणजे प्रियाचं हे वागणं सहन करणं सोपं नाहीच आहे. अर्जुन म्हणतो, पण काय करणार, आपला अश्विन तिच्या अकंठ प्रेमात आहे ना. नाही, अश्विनला हे सगळं कळायला वेळच जाईल. सायली सायली म्हणते, पण काय हो, मगाशी अश्विन भाऊजी प्रियाला फोन करत होते तेव्हा अचानक माणसाचा आवाज आला ना मागून. ती तर म्हणत होती की मैत्रिणीकडे, पण आवाज मुलीचा नाही वाटला, माणसाचा आवाज वाटला ना. अर्जुन म्हणतो, हो ग. आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवला. आता पुढच्या भागात बघा,
अर्जुन आता बाबूला फोन लावतो आणि त्याला सांगतो की तू पनवेलमध्ये ये. मी मगाशी म्हटले ना तुम्हाला प्रेक्षकांनो की आता प्रियाला दुखरी नस माहितीये या मैपतची. मैपत आता प्रियाला धमकवत असतो, ए बबले झोपू नको, तू झोपली ना तर कचकन तुझा गळा कापीन मी. आता प्रिया त्या मैपतला गप करायला म्हणते, साक्षी जिवंत आहे ना. आणि मैपतच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो. इकडे बाबू आलाय मुंबईमध्ये म्हणजे पनवेलमध्ये. अर्जुन म्हणतो या बाबूला की तू टेन्शन घेऊ नकोस. बाबू म्हणतो मी अपघाताबद्दल तुम्हाला सगळं सांगेल. आता ना बहुतेक प्रेक्षकांना मैपतवर हे केस करतील असं वाटतं. म्हणजे तो बाबू आलाय ना पनवेलमध्ये म्हणून आपला एक अंदाज व्यक्त करते. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात, बघूयात उद्या काय होतंय मालिकेत. तसं सध्या आपली मालिका नॉर्मल अशी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. चला तर टेक केअर मंडळी आणि थोड्याच वेळात लग्नानंतरचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका माझ्या आवाजामध्ये आणि त्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.